छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? पर्याय: सिंहगड, राजगड, शिवनेरी, रायगड. उत्तर आहे राजगड. छत्रपती राजाराम महाराजांच्या मातोश्रींचे नाव काय होते? पुतळाबाई, सईबाई, सोयराबाई, जिजाबाई. उत्तर सोयराबाई. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती म्हणून कोणाचा राज्याभिषेक झाला? उत्तर आहे राजाराम महाराज. राजाराम महाराजांचे मंचकारोहण कोणत्या किल्ल्यावर पार पडले? पर्याय: जिंजी, विशालगड, प्रतापगड, रायगड. उत्तर आहे रायगड. मुघल सरदार जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातल्यानंतर राजाराम महाराजांनी कोणत्या किल्ल्याकडे प्रयाण केले होते? पर्याय: वेलोर, जिंजी, तळकोकण, पन्हाळा. उत्तर आहे जिंजी. राजाराम महाराज रायगडाहून निसटल्यानंतर रायगड किल्ल्याचे आणि स्वराज्याचे रक्षण धैर्याने कोणी केले? पर्याय: पुतळाबाई, महाराणी येसूबाई, महाराणी सोयराबाई, महाराणी ताराबाई. उत्तर आहे महाराणी येसूबाई. राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत माते यांना कोणता सर्वोच्च किताब देऊन महाराष्ट्रातील कारभाराची जबाबदारी सोपवली होती? पर्याय: सरलष्कर, हुकुमत पन्ना, सेनापती, पेशवे. उत्तर आहे हुकुमत पन्ना. राजाराम महाराजांच्या काळात मुघलांना सळोकी पळो करून सोडणारे मराठा सेनापती कोण होते? पर्याय: हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, कान्होजी आंग्रे, बाजीराव आणि चिमाजी अप्पा. उत्तर आहे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. मुघल सैन्याने जिंजीच्या किल्ल्याला किती वर्षाचा प्रदीर्घ वेढा घातला होता? पर्याय: 8 वर्ष, 12 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष. उत्तर आहे 8 वर्ष. राजाराम महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळात प्रतिनिधी हे नवीन पद निर्माण करून त्यावर पहिली नियुक्ती कोणाची करण्यात आली होती? पर्याय: प्रल्हाद निराजी, खंडोबा लाड, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य. उत्तर प्रल्हाद निराजी. राजाराम महाराजांनी जिंजीच्या वेढ्यातून सुटका करून घेऊन महाराष्ट्रात कोणत्या वर्षी पुनरागमन केले? पर्याय: 1700, 1707, 1698, 1695. उत्तर आहे 1698. राजाराम महाराजांच्या पत्नी ज्यांनी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांविरुद्ध स्वातंत्र्य संग्रामाचे यशस्वी नेतृत्व केले त्या कोण होत्या? पर्याय: महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, महाराणी राजेशबाई, महाराणी अंबिकाबाई. उत्तर आहे महाराणी ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांचे निधन 3 मार्च 1700 रोजी कोणत्या किल्ल्यावर झाले? पर्याय: सिंहगड, विशालगड, सातारा, रायगड. उत्तर आहे सिंहगड. राजाराम महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर पाहायला मिळते? पर्याय: पन्हाळगड, जिंजी, सिंहगड, राजगड. उत्तर आहे सिंहगड. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी औरंगजेबाच्या कोणत्या लष्करी छावणीवर अचानक हल्ला करून छावणीचे सोन्याचे कळस कापून आणले होते? पर्याय: कोरेगाव, शाही छावणी कोरेगाव, तुळापूर, बहादूरगड. उत्तर आहे शाही छावणी कोरेगाव. राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना वाटेत मुघलांची दिशाभूल करण्यासाठी स्वतः सोडून कोणाला पन्हाळगडावर ठेवले होते? रामचंद्रपंत, संताजी घोरपडे, शाहू महाराज, आपल्या राण्या आणि कुटुंबाला. उत्तर आहे आपल्या राण्या आणि कुटुंबाला. जिंजीच्या किल्ल्याला वेढा घालणाऱ्या मुख्य मुघल सरदाराचे नाव काय होते? पर्याय: शाहिस्तेखान, जुल्फिकार खान, दिलेर खान, मुकरब खान. उत्तर आहे जुल्फिकार खान. राजाराम महाराजांच्या काळात संताजी घोरपडे यांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे सरसेनापतीपद कोणाला देण्यात आले? नेताजी पालकर, कान्होजी जेधे, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव. उत्तर आहे धनाजी जाधव.
राजाराम महाराजांनी जिंजीहून परत आल्यानंतर आपल्या राज्याची नवीन गादी किंवा केंद्र कुठे स्थापन केले? पर्याय पुणे, कोल्हापूर, नागपूर, सातारा. आणि उत्तर आहे सातारा. छत्रपती राजाराम महाराजांचा शासनकाळ कोणता मानला जातो? पर्याय 1680 ते 1689, 1700 ते 1707, 1674 ते 1680, 1689 ते 1700. आणि उत्तर आहे 1689 ते 1700 म्हणजे राजाराम महाराजांच्या मृत्यूपर्यंत. राजाराम महाराजांच्या काळात जहागिरी देण्याची प्रथा पुन्हा का सुरू करण्यात आली? शिवाजी महाराजांच्या नियमांना विरोध करण्यासाठी, मुघलांविरुद्ध लढण्यासाठी, सरदारांना आकर्षित करणे व प्रोत्साहन देणे, राज्यकारभार सोपा करण्यासाठी, मुघल बादशहाच्या सांगण्यावरून. आणि उत्तर आहे मुघलांविरुद्ध लढण्यासाठी, सरदारांना आकर्षित करणे व प्रोत्साहन देणे. राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी ज्या कोल्हापूरच्या छत्रपती गादीच्या पुरस्कर्त्या व संस्थापक मानल्या जातात त्यांचे नाव काय होते? पर्याय राजसबाई, आनंदीबाई, सगुणाबाई, ताराबाई. आणि उत्तर आहे राजसबाई. राजाराम महाराज रायगडवरून जिंजीला जात असताना कोणत्या मुघल सरदाराने त्यांना कापा नदी जवळ पकडण्यासाठी प्रयत्न केला, परंतु मराठा सरदारांनी तो हाणून पाडला? पर्याय कासिम खान, शाइस्ता खान, बहादूर खान, इस्माईल खान मखा. आणि उत्तर आहे इस्माईल खान मखा. राजाराम महाराजांनी मुघल छावण्यांवर आणि रसद पुरवठ्यावर हल्ले करण्यासाठी कोणती युद्ध पद्धती प्रामुख्याने वापरली? पर्याय यापैकी काहीच नाही. आरमारी युद्ध, गनिमी कावा, आमने सामने. आणि उत्तर आहे गनिमी कावा. राजाराम महाराजांच्या अटकेची बातमी औरंगजेबाला देणाऱ्या आणि मराठ्यांशी फितुरी करणाऱ्या नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीचे नाव काय होते? खंडोजी गुजर, कालीचरण भोसले, सूर्याजी पिसाळ, रायगड फितुरी. आणि उत्तर आहे सूर्याजी पिसाळ, रायगड फितुरी. राजाराम महाराजांनी जिंजी येथून काढलेल्या पत्रांना काय म्हटले जाते जे आजही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून महत्त्वाचे मानले जाते? पर्याय शिवशाही दस्तऐवज, जिंजीची पत्रे, हुकुमनामे, राज आज्ञापत्रे, महजरनामे. आणि उत्तर आहे जिंजीची पत्रे. राजाराम महाराजांच्या मृत्यूसमयी त्यांचे वय किती वर्ष होते? पर्याय 39, 30, 50, 45. आणि उत्तर आहे 30 वर्ष. राजाराम महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे हेडक्वार्टर समजले जाणारे अष्टप्रधान मंडळ पूर्णपणे विस्कळीत असताना त्यांनी कोणाच्या मदतीने राज्याचा गाडा पुन्हा रुळावर आणला? पर्याय केवळ लष्करी सैनिकांच्या, रामचंद्रपंत मात्या आणि प्रल्हाद निराजी, पोर्तुगीजांच्या, मोगल बंडखोरांच्या. आणि उत्तर आहे रामचंद्रपंत मात्या आणि प्रल्हाद निराजी. राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या कोणत्या अल्पवयीन पुत्राला गादीवर बसवून ताराबाईंनी कारभार सुरू केला? शाहू महाराज, संभाजी द्वितीय, रामराजा, शिवाजी द्वितीय. आणि उत्तर आहे शिवाजी द्वितीय. इतिहासकार काफी खान यांनी मराठ्यांच्या कोणत्या छत्रपतीच्या काळातील लढ्यांचे वर्णन करताना मराठ्यांच्या चिकाटीची प्रशंसा केली आहे? छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाईंचा काळ, शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाईंचा काळ. धन्यवाद.